सुरुवात करा, नक्की तुम्हाला याचा आयुष्यात फायदा होईल। तर नंबर 1, मेंटेनन्स स्किन केअर जर्नल। एखादी वही आहे का तुमच्याकडे की ज्यामध्ये तुम्ही लिहिताय की तुम्ही तुमच्या स्किनसाठी काय काय करणार आहात किंवा करताय? तुम्ही छोट्या छोट्या रेसिपीज लिहून काढल्यात का की घरच्या घरी आपण आपल्या स्किनसाठी काय करू शकतो? जर नाही त्याला फाडू देऊ नको हा। त्याला तुझं जुनं बुक दे ना। नर्सरीचं का? बरं दे। तू अभ्यासाला बस, तुझं तू बस। अभ्यासाला बसलं की कसं काय सूज येते रे? हा? हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर रविवार आहे आज आणि रविवारचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सफाईचं रुटीन सेम असतं। सकाळी एकदा आपली सगळी साफसफाई झाली आहे आणि त्यानंतर आता बेडरूममध्ये आता हा व्हिडिओसुद्धा तेव्हाच आहे जेव्हा पडदे वगैरे लावून घ्यायचे बाकी होते आणि त्यावेळी हा शूट केलेला आहे रविवारचा एक व्लॉग। आणि तो किती रिलॅक्सिंग असतो किंवा मग किती कामं करूयात दिवसभर, दिवस पडला आपलाच आहे, सुट्टी आहे, असं तसं करत। कारण माझं तर सेम असतं बघा, आता घरात राहणाऱ्या बायकांचे सगळी कामं वगैरे सगळं सेम असतं। पण एक आहे की विशूला घेण्यासाठी घरी त्यांनी असतात, सो माझी कामं मी अशी करते की विशू झोपलाय का, ठीक आहे, मग मी पण थोडा वेळ आराम करते। पण जेव्हा तो उठल त्यावेळी आहेत ना मग घेणार आहेत, नाही आपल्यावरती तेवढा लोड रोजच्यासारखा। अशा प्रकारे सगळी कामं होतात, करूयात म्हणून। आणि रुटीन सेम असतं, थोडाफार चेंज इकडे तिकडे, फक्त टाईम आपला असा असतो ना की ह्या टाईमपर्यंत ह्यांना निघायचं असतो, स्वयंपाक झाला पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे। तर रविवारचं तसं नसतं, रविवारी थोडंसं रिलॅक्सिंग की होत राहतं। 1 वाजलाय, 1:30 वाजलाय, 2 वाजलेत आणि अशा प्रकारे रविवार कधी संपतो हेही कळत नाही। पण प्रोडक्टिव्ह असं काम काही होत नाही खरं तर। आणि बऱ्याच वेळा मी ठरवते की रविवार आहे तर मला हेल्पिंगला आहेत ते, तर मग काहीतरी वेगळं करूया, काहीतरी प्रोडक्टिव्ह करूया। पण प्रत्येक वेळी सेम होतं की नाही होत, आरामात जातो दिवस। आणि पाहायला गेलं तर काम दुप्पट पडतं खरं तर। दिवसभर काहीतरी खाणं सुरू असतं, काहीतरी भांडे सुरू असतात, पण एक असतं की रिलॅक्स, काहीतरी छान मंदगतीने सुरू आहे असा हा दिवस। सो व्लॉग शेवटपर्यंत पहा, नक्की तुम्हाला काहीतरी छान असं ऐकायला पाहायला मिळेल। तर मागच्या एका व्लॉगमध्ये मी दाखवलं होतं तुम्हाला की माझं स्किन केअर प्लॅनर आलं आहे, जे की 12 महिन्याचं आहे, म्हणजे 1 वर्षाचं, की तुम्ही काय करू शकता, काय नाही करू शकत। आणि त्यामध्ये ना खूप साऱ्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत ज्या की आपण कधीच आयुष्यात करत नाही किंवा त्याला तेवढं महत्त्व देत नाही। तर प्रत्येक वेळी मी म्हटलं होतं की मला वाटेल ते पान किंवा एक चॅप्टर मी तुम्हाला वाचून दाखवेल, ती माहिती सांगेल। तर आज मी ते सांगते। तर आजचं पान जे आहे ना ते आहे स्किन केअर अँड वेलनेस बिंगो। म्हणजे यामध्ये तुम्हाला तुमचं स्किन केअर, तुमच्या चेहऱ्याची काळजी असू द्या किंवा मग ऑल बॉडी स्किन, कुठलीही स्किन असू द्या त्याची काळजी, आणि त्याचबरोबर एक तुमचं मेंटल पीस, तुम्हाला मानसिक एक स्ट्रेस असतो किंवा मानसिक तुमचं संतुलन कसं आपण साधू शकतो, एक शांतता कशी काय मिळू शकते, ते सगळं वेलनेस आणि स्किन केअर दोन्ही। तर मी वाचून दाखवते। Take a break from your routine and take this off. Bingo. Once you are done or add more the list. तर यामध्ये आपल्याला थोडेसे छोटीशी लिस्ट दिली आहे आणि त्या लिस्टनुसार तुम्ही ठरवायचं आहे की यामध्ये तुम्ही अजून काय ॲड ऑन करू शकता, किंवा मग नाही झालं तर ह्या लिस्टनुसार तुम्ही एक पेन पेपर घेऊन बसा। मी तुम्हाला सांगते ते तुम्ही लिहून घ्या आणि त्यापैकी तुम्ही कुठलं करताय किंवा तुम्हाला तुमच्या बॉडी वाईज किंवा तुमच्या मेंटल हेल्थ वाईज तुम्हाला काय वाटतं की तुम्ही ॲड ऑन करायला पाहिजे तुमच्या लाईफमध्ये, किंवा रेग्युलरली हे फॉलो केलं तर तुमच्या आयुष्यात खूप छान बदल होणार आहे किंवा तुमच्या बॉडीमध्ये खूप छान बदल होणार आहे। तर एक पेन आणि पेपर घेऊन बसू शकता आणि मी जे एक सांगाल ते टिक मार्क करा। जर यापैकी एखादी गोष्ट तुम्ही करत असाल तर चांगली गोष्ट, करत नसाल एकही गोष्ट तर एक गोष्ट तुम्ही करायला सुरुवात करा, नक्की तुम्हाला याचा आयुष्यात फायदा होईल। तर नंबर 1, मेंटेनन्स स्किन केअर जर्नल। एखादी वही आहे का तुमच्याकडे की ज्यामध्ये तुम्ही लिहिताय की तुम्ही तुमच्या स्किनसाठी काय काय करणार आहात किंवा करताय? तुम्ही छोट्या छोट्या रेसिपीज लिहून काढल्यात का की घरच्या घरी आपण आपल्या स्किनसाठी काय करू शकतो? जर नाही तर ते करायला लागा, त्याचा खरंच खूप छान फायदा तुमच्या स्किनवरती दिसून येईल। नंबर 2, एक्सरसाइज रेग्युलरली। तुम्ही एक्सरसाइज करताय का? जर नसाल करत तर एक छोट्या मोठ्या एक्सरसाइज करायला सुरुवात करा। कारण आता खूप जणी म्हणतील की दिवसभर आम्ही काम करत असतो तर वेगळं काय करायचं। तर एक ठरवा तुम्ही तुमच्या स्वतःकडे पाहून की तुम्हाला कुठल्या पार्टवरती काम करायची गरज आहे, किंवा मग असंही असू शकतं की तुम्ही ओके आहात फिजिकली, एकदम फिट अँड फाईन,
तुम्ही व्यवस्थित काम करताय सकाळ ते संध्याकाळ तर तुम्हाला नाही आहे गरज. पण तुम्हाला जर मानसिकरित्या तुम्हाला अशांत वाटत असेल किंवा दिवसभर डोक्यामध्ये काय नाही ते काही उगाच फालतू सुरू असेल तर मग अशा वेळी तुम्ही योगासनाचा आधार घेऊ शकता की जेणेकरून 15-20 मिनिट दिवसातले काढा आणि असे योगासनं ट्राय करा ज्यामुळे तुम्हाला समाधान लाभेल किंवा एक मानसिक शांतता लाभेल. त्यानंतर येतं मेक DIY प्रोडक्ट्स ॲट होम. घरच्या घरी तुम्ही असे काही प्रोडक्ट यूज करू शकता किंवा बनवू शकता ज्यामध्ये केमिकल्स नाही आहेत, तुम्हाला पैसे लागणार नाही आहेत बाहेरून आणण्यासाठी आणि घरच्या घरी आपण तयार केलं आहे तर एकदम इफेक्टिव्हसुद्धा असतील. आणि असे प्रोडक्ट म्हणजे काय, म्हणजे DIY प्रोडक्ट म्हणजे DIY ब्युटी प्रोडक्ट्स काय असतात तर घरच्या घरी आपण किचनमधल्या वस्तू वापरून केलेले प्रोडक्ट्स. आता नवीन एक चॅनल मी ओपन केलं आहे ज्यामध्ये मी सगळं स्किन केअर आणि ब्युटी रिलेटेड अशा गोष्टी सांगणार आहे. त्या चॅनलचं नाव आताच मी रिव्हील नाही करत, पण त्यामध्ये मी रिसेंटली एक व्हिडिओ टाकला आहे जो आहे सिरम, आपल्या केसांसाठीचं सिरम कसं काय बनवायचं घरच्या घरी. तर असे प्रोडक्ट तुम्ही भरपूर बनवू शकता. तुमचं थोडंसं डोकं चालवा आणि घरातल्या गोष्टींपासून प्रोडक्ट बनवा. काय रे पिल्या. नंबर 4, रिमूव्ह मेकअप बिफोर बेड. झोपायला जायच्या आधी तुमच्या स्किनवरती मॉइश्चरायझरसुद्धा ठेवायचं नाही आहे. मेकअप तर आपण रोज नाही करत, पण मॉइश्चरायझरसुद्धा ठेवायचं नाही आहे. झोपायला जायच्या आधी आपला चेहरा व्यवस्थित क्लीन करायचा आणि त्यानंतर झोपायला जायचं. नंबर 5, ट्रीट युअर सेल्फ. आता आपण स्वतःला कसं काय ट्रीट देऊ शकतो याचा विचार करायचा आहे. कधी वेळ भेटला थोडंसं स्वतःसोबत म्हणजेच एकट्याने बाहेर जायचे किंवा नाही वेळ भेटला तर घरातल्या घरात आपण स्वतःसाठी भरपूर गोष्टी करू शकतो. थोडासा मी टाईम एन्जॉय करायचा आहे. 15-20 मिनिट तुम्हाला दिवसातून भेटले स्वतःसाठी, चला 15-20 नाही 5 मिनिट जरी स्वतःसाठी भेटले तर एकदम शांत बसून किंवा मग तुम्हाला आवडत असेल 1 कप ऑफ टी कॉफी काहीही घेऊन बसू शकता किंवा मग शांत बसणार असाल तर ते पण एक छान ट्रीट स्वतःसोबत किंवा स्वतःला एक ट्रीट द्यायची जेणेकरून तुम्हाला छान वाटेल. नंबर 6, टेक अ शॉवर रेग्युलरली. अरे हां, आता हे तर आम्ही करतोच ते वेगळं सांगायची गरज नाही आहे. रोज आंघोळ करायची आहे व्यवस्थित. हां, छान सांगितलं यार. जे कोणी आंघोळ करत नसतील ना त्यांच्यासाठी आहे, आपल्यासाठी नाही आहे. ओके. नंबर 7, क्लीन फोन सरफेस डेली. तुमच्या मोबाईलची स्क्रीन रोज डेली क्लीन करायची आहे. कारण काय होतं त्यावरती 2 कारणं सांगते. एक, खूप काय आपण कामं करताना यूज करतो मोबाईल तर मोबाईलची स्क्रीन घाण होते, ते पाहायला चांगलं वाटत नाही. आपण ज्यावेळी कानाला लावतो मोबाईल किंवा हातात इवन आपण जेव्हा चालवतो मोबाईल तर चांगलं नाही वाटत किंवा आपल्याला चांगलं फील नाही होत. म्हणून तो सरफेसनं क्लीन करायचा आहे. आणि सायंटिफिकली रिझन असं आहे की त्यावरती खूप घाणेरडे बॅक्टेरियाज बसलेले असतात. खूप वाईट व्हायब्रेशन्स मोबाईलमधनं बाहेर पडतात. कंपल्सरी नाही आहे असं की तुम्ही रोज याने सॅनिटायझरने वगैरे क्लीन करा, तुम्ही पाण्याने सुद्धा क्लीन करू शकता, पण क्लीन करायचं आहे. ओके. देन नंबर 8, मॅनेज स्ट्रेस. तुमचं जे टेन्शन आहे, घरातलं टेन्शन असू द्या, काही प्रत्येकाच्या आयुष्यातनं काही ना काही, म्हणजे बघा खूप श्रीमंत आहे किंवा खूप असं सटल सोबर माणूस आहे ज्याला आयुष्यात कुठलंच टेन्शन नसेल असं वाटतं, त्या माणसाला सुद्धा 4-5 टेन्शन्स असतात आयुष्यात कुणीच विदाऊट टेन्शन नसतं. त्यामुळे तुमचा स्ट्रेस तुम्ही कसा मॅनेज करताय ते पाहायचं आहे. कुठली गोष्ट पकडून ठेवायची, कुठली गोष्ट सोडून द्यायची, कुठली गोष्ट लेट इट गो करायची आहे ते पाहायचे. मूव ऑन फक्त ब्रेकअप नंतर नाही होत तर छोट्या मोठ्या कुरबुरी कुणासोबत पण होऊ द्या, त्या पकडून न ठेवतात त्यातून मूव ऑन होता आलं पाहिजे आणि तुमचा स्ट्रेस तसा मॅनेज तुम्ही करू शकता. आता लास्ट झालं सुरू याचं आता लास्ट आहे लिसन टू युअर फेवरेट म्युझिक. येस, गाणी सगळ्यांना आवडतात तर तुमचं आवडतं गाणं कुठलं आहे किंवा आवडतं म्युझिक एक टोन कुठला आहे तो एक सेट करायचा आणि छान ऐकायचं. इवन ना मी स्वयंपाक करताना हे करते की एक म्युझिक असेल, मला मी सांगेल कधीतरी, खूप घाणेरडी म्हणू शकतो आपण, माझी चॉईस आहे. ओके ठीक आहे, मी सांगते. एक गाणं आहे ज्यामध्ये तुम्ही हो सखा तुम्ही हो बंधू नावाचं फुल ऑन मस्ती टाईप गाणं आहे, ते एकदम DJ टाईप, तर ते मला आवडतं आणि थोडंसं एनर्जेटिक वाटतं तर ते मी ऐकते. सकाळी नाही पण दिवसभर कधीही, सकाळी एकदम सटल सोबर असं काहीतरी ऐकते
तर तुम्ही ते ऐकू शकता. आता हे सगळ्यानं तुमच्या लिस्टमधल्या गोष्टी आहेत, यातली एखादी गोष्ट जर तुम्हाला करता आली, जी की तुम्ही करत नाही आहात, तर एकदम छान गोष्ट आहे. आणि आज रविवार आहे, सगळं एवढं छान निवांत चालू आहे, तर यातली एखादी गोष्ट तुम्ही स्टार्ट करू शकता. आणि तुमच्यापैकी जर कोणी स्टार्ट केली असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, आपण फॉलोअप घेऊया त्या गोष्टीचा. कारण काय होतं की आपण सुरुवात खूप काही गोष्टी करतो, खरं तर मी हे करणार, मी ते करणार, पण अर्ध्यामध्ये त्या कुठेतरी सुटतात. तर ट्राय करूया आपण की एखादी गोष्ट आपण नेऊया, शेवटापर्यंत नेऊया, हो ना. तुम्हाला जर हे पेज आवडलं असेल तर नक्की सांगा. आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये सुद्धा तुम्हाला एखादं पेज छानपैकी नवीन काहीतरी ऐकायला आणि अनुभवायला मिळेल. विशू हॅलो म्हणा. मम्मा मम्मा ना नाही मम्मा मम्मा. चलो स्टे ट्यून. 9:15 झालेत आणि सगळं काम आवरलंय माझं. पूजा फक्त राहिली आहे. फरशी पण पुसून झाली. फरशीचं मी दाखवलं नाही, याला खेळवत खेळवत पुसली. तर पूजा राहिली. आता पूजा याला झोपी घालणार मी. विशू झोपतो आता अर्धा पाऊण तास, जास्त नाही. हो 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 झोप येईल. तर तेवढ्या वेळामध्ये मी पूजा करेल आणि ते पूजेचं फुटेज याच्या आधी लावेल, त्यामुळे तुम्हाला कळेल की माझं खरंच काम किती वाजता कम्प्लीट होतं ते. आणि असं थोडंसं इकडे तिकडे 10:30-11 पर्यंत ऑलमोस्ट सगळं काम होतं. कारण आज उपवास होता, तर थोडंसं होऊ शकतं की कमी टाइम लागला स्वयंपाकाला वगैरे. पण एरवी 10:30 किंवा 11 पर्यंत पूर्ण काम आवरतं आणि ते अशाच प्रकारे करते मी. आता विशुड्याची झोप झाली आहे कमी. एरवी विशू 2.5-3 तास झोपायचा. 1 वाजता झोपला तर 4 वाजता डिरेक्ट उठायचा. पण आता तो अर्धा तास झोपतोय, पाऊण तास झोपतोय, कधी कधी तो झोपतच नाही. काल तर तो झोपला पण नव्हता. चल ओय टाकून तिकडं, बरोबर काढून घे. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर एक लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि जी सबस्क्राईबचं आहे बटन रेडवालं, ते दाबल्यानंतरच तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज दिसतील. म्हणजे व्हिडिओ आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल, त्यामुळे ते बटन दाबायला विसरू नका. आपण उद्या भेटूया ह्याच टाईमला, म्हणजेच दुपारी 1:30 वाजता करेक्ट. तर ओय थांब, पडलं काय? पडलं पये पये तिकडे पये. तर चला, हा व्हिडिओ मी थांबवते या ठिकाणी. पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि उद्या भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.